नमस्कार, मी प्रतीक पितांबर. MPSC 2025ची वर्णनात्मक पद्धती महाराष्ट्रासाठी कशी योग्य आहे या विषयावर आपण बोलणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय काय टॉपिक्स आपण कव्हर करणार आहेत हे एकदा बघून घ्या. सगळ्यात पहिले UPSCमध्ये महाराष्ट्रातून निवडीचे प्रमाण आणि इतर राज्य आणि त्यांची निवड गुणोत्तर. 2 वेळा संधी उपलब्ध होती आपल्या विद्यार्थ्यांसाठी, त्या बाबतीत आपण बोलू. आत्तापर्यंत प्रॉब्लेम्स काय काय झाले त्या बाबतीत मात्र 100% आपण डिटेलमध्ये बोलू. अनेक संस्थांकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल होती किंवा मिसगायडन्स भेटतो, याचा बळी मी स्वतः देखील पडलेलो आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला एक क्लिअररित्या जे आहे ती रिअल परिस्थिती मी समोर ठेवू इच्छितो आहे. त्यातल्या त्यात आपल्या पोरांना इंग्रजी फोबियासाठी काय करायचं हा वाला एक खूप मोठा भ्रम असतो की खूप मोठा संभ्रम असतो की काय करायचं आहे, कशा पद्धतीने इंग्रजीचा कसा तो भूत मी माझ्या डोक्यावरून कशा पद्धतीनं काढणार आहे, वेताळासारखा पाठीवर बसला आहे, नेमकं करू काय त्याचं, या बाबतीत आपण बोलूयात. माझं इंग्रजी माध्यमात शिक्षण नाही झालेलं आहे, मी पूर्णतः मराठीमध्ये शिकलेलो आहे, परंतु आज इंग्रजी अशी बोलतो, अशी लिहितो की जे म्हणजे फॉरेनर्सला पण नाही बोलता येणार अशा पद्धतीची इंग्लिश आहे. रिझन UPSC आहे स्पेसिफिकली. मुलींनी जास्तीत जास्त या क्षेत्रात काय यायला पाहिजे या बाबतीत आपण बोलूयात. हे सगळं मी बोलतो आहे, परंतु हे सांगण्याचा माझा अधिकार काय, माझ्या बाबतीत मी थोडीशी माहिती देऊन देईल की ती ऑथेंटिसिटी येऊन जाईल. असं नाही की कुणी उठलं यूट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे, अशा पद्धतीनं नाही होणार. आणि पुण्याच्या बाबतीत बोलूयात. पुणे हा पूर्वी चांगला पर्याय होता, पण आता का नाही आहे, क्वेश्चन मार्क नाही आहे, उद्गारवाचक चिन्ह येतं. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट आहे, हा क्वेश्चन नाही आहे. हे या बाबतीत आपण डिटेलमध्ये बोलूयात. एका वेळी एक परीक्षा द्यायची का अनेक परीक्षा द्यायच्या आहे, इथे आपण बोलूयात. आणि जो ओल्ड पॅटर्न MPSC दिला आहे ज्यांनी, म्हणजे MCQ पॅटर्न आत्तापर्यंतचा जो होता, आता बरेचसे विद्यार्थी मला भेटले की ते म्हणत आहेत की नाही, आम्ही स्विच करतो, आम्ही आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह करण्यापेक्षा ग्रुप B साठीची तयारी करतो आहे MCQ पॅटर्नमध्ये जे आहेत ते. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे हे हा एक सल्ला आहे. घेऊ वाटला त्यांनी घ्या, नाही वाटला डायरेक्टली यू कॅन स्किप द व्हिडिओ, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि या बाबतीमध्ये वैकल्पिक विषयाची निवड कशी करायची काय नाही या बाबतीमध्ये आपण बोलूयात. ठीक आहे. आता व्हिडिओची लेंथ काय असेल काय नाही मला नाही माहिती, ज्या पद्धतीनं आपलं पुढे जाईल त्या पद्धतीनं आपण ठरवूयात. जर समजा खूप मोठा व्हिडिओ होत असेल तर बीट्स अँड पीसेसमध्ये आपण टॉपिकल व्हिडिओज आपण अपडेट करूत, नाही तर मग हाच व्हिडिओ कंटिन्युअस बेसिसवर तुम्ही बघून घ्या. चलो लेट स्टार्ट. हे इंग्लिशमध्ये जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातले आहेत त्यांच्यासाठी हे फक्त टॉपिक्सचे नाव आहेत. स्पेसिफिकली हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, यासाठी हा मराठीत बनतो आहे. एक स्टडी आहे बघा, कुणी डेव्हिड निकोलनी केलेली स्टडी आहे, ज्याच्यामध्ये MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्सचं, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, क्वेश्चन्स हे असायला पाहिजे तिथं. त्या स्टडीच्या बाबतीत आपण इथं डिटेलमध्ये बघूयात. डेव्हिड निकोल काय म्हणतात, कशामध्ये द जर्नल ऑफ फर्दर अँड हायर एज्युकेशन हे त्यांचं जर्नल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, मेनी रिसर्चर्स डिस्करेज द यूज ऑफ MCQs आर्ग्युइंग दॅट दे प्रमोट मेमरायझेशन अँड फॅक्च्युअल रिकॉल अँड डू नॉट एनकरेज ऑर टेस्ट फॉर हाय लेवल कॉग्नेटिव्ह प्रोसेस. म्हणजे काय, यांचं म्हणणं आहे की अनेक जे रिसर्चर आहेत ते MCQ नको म्हणतात. कशासाठी, कारण MCQमध्ये फॅक्च्युअल डाटा खूप जास्त असतो आणि मेमरायझेशनवर भर दिलेला असतो. याच्यामध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, जी ॲनालिटिकल डेव्हलपमेंट असते, ते ॲनालिटिकल डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांची होत नाही. पुढे ते म्हणतात, सिन्स रायटिंग इज अ ब्रॉड टर्म इट इज इझिएस्ट टू फॉर्मलाइज अँड अंडरस्टँडिंग ऑफ दिस असेसमेंट टाईप आयदर ॲज लाँग ऑर शॉर्ट आन्सर क्वेश्चन. यांचं म्हणणं आहे की आन्सर रायटिंग ही ब्रॉड आहे, रायटिंग हा कॉन्सेप्टच बऱ्यापैकी ब्रॉड आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं स्वतःला मांडता पण येतं आणि असेसमेंटमध्ये फॉर्मलाइज करता येतात गोष्टी. अंडरस्टँडिंग ऑफ दिस असेसमेंट टाईप हे लॉंग असो किंवा शॉर्ट असो, योग्य रीतीनं स्वतःला एक्सप्रेस करता येतं. फॉर सायंटिफिक क्वेश्चन्स लाईक केमिकल कंपाऊंड नॉमेनक्लेचर MCQs आर ॲप्रोप्रिएट. फॉर फिलॉसॉफिकल क्वेश्चन्स लाईक हाऊ डज डिल्यूज इंटरप्रेट स्पिनोझा रिटन आन्सर्स आर मोर इफेक्टिव्ह. म्हणजे काय, त्यांचं म्हणणं आहे की केमिकल कंपाऊंड रिॲक्शन्स असतील किंवा काही ना काहीतरी असेल की जे खूप फॅक्च्युअल आहे, त्याच्यासाठी MCQs ठीक आहे, परंतु ज्यावेळेस विद्यार्थ्यांना थिंकिंग ॲबिलिटी त्यांची डेव्हलप करायची, त्यांना फिलॉसॉफिकल क्वेश्चन्स विचारायचे आहेत, त्याच्यासाठी मात्र रायटिंग असणं योग्य. आता एक लक्षात घ्या पोरांनो, आपल्याकडं जर बघायला गेलं तर UPSC हा कधीही फक्त आणि फक्त MCQ कधीच नव्हता.
त्यांनी सगळ्यात आधी प्रिलिम हा जो कॉन्सेप्ट आहे ना, प्रिलिम हा MCQ मध्ये आधीपासून आहे, बऱ्यापैकी आहे, परंतु मेन्स मोर ऑर द लेस UPSCनी ही डिस्क्रिप्टिव्हच ठेवली. रिझन काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पदावर माणूस बसतो त्यावेळेस त्याला ॲनालिटिकल डिसिजन्स घ्यावे लागतात. ॲनालिटिकल डिसिजन्स घेण्यासाठी त्या पद्धतीचा स्वतःचा ब्रेन विकसित झालेला पाहिजे, त्या पद्धतीचा एक अप्रोच डेव्हलप झालेला पाहिजे, आणि तो अप्रोच MCQपेक्षा जास्त रिटन एक्झामिनेशननी होत असतो किंवा रिटन अप्रोचनी होत असतो. त्यासाठी मेन ही एक्झाम UPSCने कधीही MCQ पॅटर्नमध्ये ठेवली नाही. आता महाराष्ट्राचं बऱ्यापैकी चुकलं आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. 2012पासून आत्तापर्यंत जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये काय झालं, सिंगल चॉईस होती विद्यार्थ्यांना. एकतर त्यांनी MCQs करावे, एकतर त्यांनी UPSCचा जो पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह ठेवावे, आणि त्याचा फटका महाराष्ट्राला इतका भयानकरित्या बसला आहे, आपण बघूयात ते पण. आणि हे एक कम्पॅरेटिव्ह स्टडी तुमच्यासाठी फक्त इथं समोर ठेवण्यात आली. याच्यामध्ये ज्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या त्या घ्या, ज्या इग्नोर करायच्या त्या करू शकतात, काही हरकत नाही, प्रत्येकाचं आपापलं मत आहे. आता सिलेक्शन रेशो फ्रॉम महाराष्ट्र इन UPSC हे आधी बघूयात बरं का आपण. हे नेमकं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, एकदा डाटा वाईज समजून घ्या. इथे जे लोक तुम्हाला दाखवतोय ना, हे सगळे IAS ऑफिसर्स आहेत. रोहिणी भाजी भाकरे मॅडम आहेत, 2008च्या बॅचच्या आहेत. यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तमिळनाडू कॅडर भेटला यांना. सालेममधल्या पहिल्या महिला कलेक्टर, तमिळनाडूसारख्या ठिकाणी जाऊन. महाराष्ट्राची लेक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांनी स्वतःच्या कष्टातून, एक फॅमिली बॅकग्राऊंड त्यांना होतं, जे की सिव्हिल सर्व्हिसेससाठी होते. स्वतःच्या कष्टातून त्यांनी स्वतःला उभारलं आहे महाराष्ट्रामधून. श्रीकर परदेशी सरांच्या बाबतीत जेवढं बोलू तेवढं कमी आहेत. आदर्श आहेत, अनेक विद्यार्थ्यांचे आदर्श आहेत, ज्यांनी स्पेसिफिक अभ्यास, टार्गेटेड अप्रोच कसा ठेवायचा या पद्धतीनं बोललेत. अत्यंत लो प्रोफाईल राहतात. सध्याला महाराष्ट्राचे डेप्युटी CM यांचे ते सेक्रेटरी आहेत. आणि यानंतर रमेश घोलप सर 2012 बॅचचे आहेत. हे जे आकडे दिलेत हे बॅचचे आहे बरं का. IAS बॅच 2010 आणि रमेश घोलप सर 2012च्या बॅचचे आहेत. ह्यांना आय थिंक श्रीकर परदेशी सर 2000च्या बॅचचे आहेत. सॉरी, श्रीकर परदेशी सरांची बॅच 2000 आहे. रमेश घोलप सर 2012 बॅचचे आहेत. आणि ह्यांनी पण स्वतःच्या इनएबिलिटीजला कधीही स्वतःच्या अभ्यासामध्ये येऊ नाही दिलेलं आहे. एक अत्यंत चारित्र्यवान, चारित्र्यसंपन्न असे हे सगळे IAS ऑफिसर आहेत, ज्यांनी महाराष्ट्राची मान अत्यंत उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. श्रीकर परदेशी सर PMOमध्ये होते 10 वर्ष, त्यानंतर आता महाराष्ट्रात वापस आलेत. रमेश घोलप सर अत्यंत भारी काम करत आहेत. अनेक लोकांना हे ते रिअल आहेत बरं का. हे ॲक्च्युली त्यांचा फोटो काढला, जो फोटो काढण्यासाठी म्हणून नाही आहे, ते अशाच पद्धतीनं काम करतात. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ह्या लोकांकडून महाराष्ट्राने खूप साऱ्या गोष्टी शिकल्यात. आणि त्यानंतर रिसेंट आत्ता जो किस्सा चालू आहे पूजा खेडकर, या बाबतीत मला काहीही बोलायचं नाही आहे. मला फक्त तुम्हाला तो ग्राफ दाखवायचा आहे की तो ग्राफ कशा पद्धतीनं खाली आला आहे. एकीकडं UPSCच्या बिल्डिंगसमोर फोटो काढतायत, UPSCचं पद घेत आहेत, त्यातल्या त्यात यांच्याच अनेक इश्यूज आहेत. आय डोंट वॉन्ट टू गो ऑन एनीवन्स पर्सनल थिंग, परंतु कोणत्याही ठिकाणी सिस्टीमचा रिस्पेक्ट आहे किंवा काय असं काहीच दिसत नाही आहे. त्यातल्या त्यात पर्सनल गाडीवर दिवे लावून फिरत आहेत, महाराष्ट्र शासन दिलं आहे. ह्या गोष्टी कुठं ना कुठं पे ऑफ करावं लागतात पोरांनो. ही रिॲलिटी आहे. तुम्हाला यू हॅव टू हॅव दॅट इंटेलेक्ट, यू हॅव टू हॅव दॅट एथिक्स, आणि त्यासाठीच एथिक्सचा पेपर दिलेला आहे. तुम्हाला या गोष्टी बघाव्याच लागणार आहे. आणि हे काय झालं आहे माहिती का, इथून आता हे बघा 2012ला हे संपलं आहे, आणि त्यानंतर की नाही बऱ्यापैकी अधिकाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्याच्यासाठी हा डाटा आहे. सिलेक्शन रेशो फ्रॉम महाराष्ट्र इन UPSC अँड अदर स्टेट्स अँड देअर सिलेक्शन रेशो. म्हणजे काय, प्रॅक्टिकली महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कुठे आहे हे बघतोय आपण. हा वाला डाटा बघा, 2002 पासून 2012पर्यंतचा हा पहिला आहे. हा डाटा मी बैजूजवरून घेतला आहे. बैजूजवर यांनी हा डाटा दिलेला आहे. सगळ्यात पहिले दिल्ली फर्स्ट नंबर, उत्तर प्रदेश सेकंड नंबर, पुन्हा युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली 3 नंबर, आणि महाराष्ट्र 4th नंबरला. सगळ्यात जास्त 4th हायेस्ट इंटू नेशन आपण करायचो महाराष्ट्रातनं. हे बघून घ्यायचं, 4th हायेस्ट इंटू नेशन. त्यानंतर काय झालं, 11 ते 15चा डाटा बघूयात आता. ह्याच्यामध्ये 12 थोडंफार इन्क्लुडिंग असेल. UP, राजस्थान, तमिळनाडू, बिहार, आंध्रा, महाराष्ट्र. इथं 4th होतो, इथं जवळपास 6th आलो आता आपण. ओके, हे समजून घ्या बरं का. हे 4th आहे, इथं 6th. आता हे कुठपर्यंत 15 ते 19चा खास डाटा मला भेटला नाही आहे, त्याच्यामुळे मला टाकता नाही आला. आणि हा 19चा डाटा आहे. 19चा डाटा नीट बघा.
आसाम, दिल्ली, हरियाणा, जम्मू काश्मीर, केरला, तमिळनाडू, UP आणि त्याच्यानंतर पुन्हा केरळामधला हा जयदेवच्या बाबतीतले एक इन्फॉर्मेशन होते त्यांची. बस एवढंच. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र कुठेच नाही आहे 2019मध्ये. म्हणजे इतकी रँक खाली येऊन गेली. सिंगल डिजिट रँक यायची बोंब आहे. रिॲलिटी ही आहे. हा जो ग्राफ आहे ना, हा एकदा नीट बघा बरं तुम्ही. हा इथून सुरुवात होती, 4th होतो आपण 2002मध्ये, असं कन्सिडर करा. 2019मध्ये 19 नंबरला आलो आहे. रिॲलिटी आहे पोरांनो. आता हे आर्टिकल आहे शिक्षा.com वरून. हे आर्टिकल घेतलं आहे मी 2023च्या रिझल्टच्या बाबतीत आहे. इथेही बघा, तमिळनाडू, कर्नाटका, गुजरात, मध्य प्रदेश आणि बिहार इथले IAS ऑफिसर्स किती सिलेक्ट झालेत. IAS म्हणून नाही, बाकीचेही कोण कोण सिलेक्ट झालेले आहेत त्या ठिकाणी बाकीच्या ऑफिसर्समध्ये, ही संख्या आहे. ही परिस्थिती आहे. इथं महाराष्ट्र तर कुठंच नाही आहे. कुठंच नाही आहे पोरांनो. बघा एकदा नीट बघून घ्या, महाराष्ट्र कुठंच नाही आहे. आणि जे पण विद्यार्थी आहेत ना, 100च्या आतमधले जे कॅन्डिडेट आहे त्यांची संख्या कमी होत चालली आहे. इथं जर बघायला गेलं ना, जे आपण हे रँक्स बघितले, सगळ्यांचे रँक्स चांगले होते. श्रीकर परदेशी सर भारतातनं 10वे होते. म्हणजे ही रिॲलिटी होती त्यावेळेला आणि सध्याची ही रिॲलिटी आहे. 100च्या आतमध्ये पोरच नाही आहेत. आणि जितकेही असतील सिंगल और डबल डिजिट तर लांबच ठेवा, सिंगल एखादा कॅन्डिडेट निघेल की जो आपल्याला महाराष्ट्रातनं निघतोय. ही परिस्थिती आहे. आणि ह्याच कारणामुळं MPSCने निर्णय घेतला की नाही, आता डिस्क्रिप्टिव्ह होणं गरजेचं आहे. रिझन काय होतं, लोकच नाही आहेत त्या ठिकाणी. त्या पदांवर बसण्यासाठी महाराष्ट्रातले लोकच नाही आहेत. आणि तुम्ही कितीही म्हणा की नॅशनल हे ते, एक सर्टन लेवल ऑफ रिजनलिझम येतच असतो कोणत्याही पॉईंटला. एक खूप फेमस किस्सा आहे की ज्या वेळेला एक IAS ऑफिसर होते, तमिळनाडूमधले होते ते, महाराष्ट्र कॅडर भेटला होता आणि त्या IAS ऑफिसरनी कोणतं तरी एक प्लांट आला होता महाराष्ट्रामध्ये. तर स्वर्गीय श्री विलासरावजी देशमुख त्यावेळेस CM होते आणि ते त्यांचे सेक्रेटरी होते. तर त्यांनी काय केलं, त्या प्लांटवाले ज्यावेळेस बसले मीटिंगमध्ये, त्यांना सांगितलं की नाही, आम्ही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. परमिशन डिनाय केल्या. आणि त्याच्यानंतर जसे ते बाहेर गेले, त्यांच्या बाबतीतल्या डिटेल्स तमिळनाडूच्या चीफ सेक्रेटरीला पाठवल्या आणि तो प्लांट तमिळनाडूमध्ये गेला. ही रिॲलिटी आहे. हे मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही, तुम्ही यावर रिसर्च करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातले पोरं सिस्टीममध्ये बसणं गरजेचं आहे. आता इथं मला कुणी अँटी नॅशनल तर म्हणू शकत नाही, कारण रिजनलिझम हा स्वतः UPSCमध्ये असलेला एक पार्ट आहे. त्याचसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पोरांना अभ्यास करणे. काय आहे काय नाही, कशा पद्धतीनं अभ्यास करायचा त्या बाबतीत बोलता येईल, परंतु ही रिॲलिटी एकदा नीट समजून घ्या की अशी परिस्थिती होत चालली आहे आणि क्रिएटिव्हिटी मरत चालली आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही MCQ पॅटर्नमध्ये असतात ना आणि ॲनालिटिकल पॅटर्नमध्ये असतात, तुम्हाला एसेज लिहायचे असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात ॲनालिटिकलमध्ये. 250 मार्काचे 125 मार्काचे 2 एसेज असतात. 3 तासाचा पेपर असतो एसेचा. असे पेपर ज्यावेळेस तुम्हाला लिहायचे असतात, तुमची ॲनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप होते, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढते. ह्या क्रिएटिव्हिटी वाढल्याच्या नंतर तुम्हाला निर्णय घेणं ॲक्च्युली सोपं होतं. म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला या गोष्टी आता समजणं अपेक्षित आहे. आता आपण पुढं जाऊयात. ह्याची कारणं काय आहेत माहिती का, हे सगळ्यात महत्त्वाचं. मला असं वाटतं मी याला बळी पडलो आहे बऱ्यापैकी, बरं का. मिसगायडन्स फ्रॉम मेनी इन्स्टिट्यूट्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ मेंटरिंग. काय होतं आहे सध्याची परिस्थिती, हे बोर्ड आहेत, हे महाराष्ट्रातलेच बोर्ड आहेत बरं का, हे काही बाहेरचे नाही. हे बघा इथं मराठी लिहिलेलं आहे, प्रॅक्टिकली लक्ष ध्येयाचे उत्तुंग यशाचे काहीतरी आहे या सगळ्या गोष्टी. बोर्ड बघा जवळपास सगळ्यांचे, आणि तुम्हाला हे दिसतच असतील. UPSC लिहिलं आहे, MPSC लिहिलं आहे, बँकिंगही लिहिलं आहे, SSC लिहिलं आहे, RRB पण लिहिलं आहे. या बोर्डमध्ये UPSC पण आहे, MPSC पण आहे, PSI आहे, STI आहे, ASO पण आहे. या ठिकाणी UPSC, IAS, IPS, IFS, IRS, MPSC, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, PSI, STO, ASO, म्हणजे सगळ्याच गोष्टींची तयारी एकाच क्लासमध्ये कशा पद्धतीनं होऊ शकते, मला म्हणजे मी ही गोष्ट समजूच शकत नाही आहे की नाही. एखादा कॅन्डिडेट आला की जो UPSCसाठी येतो आहे आणि तो एका काळानंतर काय होतं, यातले बरेचसे पोरं नाही, मग आता UPSCलाच अवघड झाली, सरळ दुसऱ्या परीक्षांना शिफ्ट होत आहेत, डायरेक्ट दुसऱ्या परीक्षांना. रिझन गायडन्स चांगला नाही आहे किंवा मिसगायडन्स आहे. किंवा माझी तर अशी परिस्थिती झाली ती, मला बरेच दिवस कळलंच नव्हतं की तो क्लास UPSCचा नसून तो एक साध्या लेवलचं काहीतरी शिकवतायत, ते जे ग्रुप B ग्रुप Cसाठी लागतं. UPSCच्या मानाने काहीच नाही. मी 1 वर्ष एका क्लासमध्ये होतो, मी त्या अख्ख्या 1 वर्षामध्ये एकही आन्सर लिहिलं नव्हतं, कारण
सांगितलंच नव्हतं, तशा पद्धतीच्या टेस्टही नव्हत्या, त्या पद्धतीनं ना मेंटरिंग होती ना काही होतं. त्या क्लासचे नावं येते, मला नाही घेणं देणं त्या बाबतीमध्ये आता, परंतु ही रिॲलिटी आहे पोरांनो. ज्या ठिकाणी असे बोर्ड दिसतील ना की आम्ही सगळंच घेतो, आमच्याकडं सगळंच आहे, असं नसतं. एक स्पेसिफिक जो शिकवणारा पण असतो ना, तो स्पेसिफिक अँगलने शिकवू शकतो. आता हे तर जुने बोर्ड आहेत, बरोबर. आता MPSCसाठी आणि UPSCसाठी समजा एकच परिस्थिती झाली असं कन्सिडर करू, पण हे तर जुने बोर्ड आहेत ना. म्हणजे UPSC शिकवणारा हा ॲनालिटिकल ॲस्पेक्टनी शिकवायला पाहिजे, बरोबर. MPSC शिकवणारा हा बऱ्यापैकी फॅक्ट बेस शिकवायला पाहिजे. उदाहरण जर सांगायचं झालं तर रेल्वे आली भारतामध्ये. रेल्वे कधी आली, पहिली कुठे धावली, हा मला क्वेश्चन होतो MCQ बेसिसवर. आणि ती रेल्वे आल्याच्या नंतर काय बदल झाले, कशा पद्धतीनं पॉलिसीज बदलल्या, कशा पद्धतीनं रेग्युलर क्लायमेट बदललं, कशा पद्धतीनं ऑल ओव्हर कोर्स ऑफ हिस्ट्री बदलली, हे झालं तुमचं UPSCच्या अँगलनी, म्हणजे जो ॲनालिटिकल अँगल राहतो. माझं एक्झॅक्टली हेच म्हणणं आहे. हे अशा पद्धतीने शिकवलं गेलं आहे का, याच्यावर आन्सर रायटिंग झाली आहे का, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि एक क्लिअर कट सांगतो, ज्या क्लासमध्ये तुम्ही आहात, ठीक आहे, ज्या क्लासमध्ये, कुठं का असं ना मला नाही माहिती, ते ज्या क्लासमध्ये आहात, जर मागच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही एकही आन्सर लिहिलेलं नाही आहे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर प्रिपरेशन लेवल, मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या क्लासमध्ये तुम्ही आहात, तुम्ही मागच्या 3 महिन्यामध्ये एकही उत्तर लिहिलेलं नाही आहे, तो क्लास तुम्हाला नाही बनवणारे आहेस, लिहून घ्या माझ्याकडून. ही रिॲलिटी आहे. कारण तुम्ही किती म्हणा, बऱ्याचदा क्लासवाले काय म्हणतात, किंवा फॉर दॅट मॅटर कोणीही एक काय म्हणतात त्याला, एक अनुभवी व्यक्ती काय म्हणतो की नाही जोपर्यंत सिलेबस कंप्लीट होत नाही आन्सर रायटिंग लिहिता येत नाही. असं नसतं. तुम्ही शाळेत असताना काही ना काहीतरी लिहितच होतात ना एक धडा वाचून. मग आता काय प्रॉब्लेम आहे, आता काय अख्खा सिलेबस संपवायचा आहे. आणि UPSCचा सिलेबस आता बघायला गेला आणि MPSCचा सिलेबस बघायला गेलं तर एव्हरीथिंग अंडर दी सन आहे. सिलेबस कधीच संपणार नाही आहे. मग याचा अर्थ असा थोडी नाही की तुम्ही लिहिणारच नाही आहे कोणत्याही गोष्टी. अंडरस्टूड. ही रिॲलिटी आहे पोरांनो. त्याच्यामुळे की नाही काय आहे, मी याला बळी पडलो आहे, कृपया तुम्ही बळी पडू नये ही अपेक्षा आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढं आता जे पोरं MPSC स्पेसिफिक करत होते त्यांच्यासाठी 2 अपॉर्च्युनिटीज आहेत बघा पोरांनो, हे लक्षात घ्या. 2 अपॉर्च्युनिटीज कशा, एक म्हणजे UPSC आणि दुसरी म्हणजे MPSC, ज्याला राज्यसेवा आपल्या इथं फेमसरित्या म्हणल्या जातं, राज्यसेवा. याचं कारण काय आहे, ज्यावेळेस तुम्ही आता हे देताल ना, मोस्टली 1 वीकचा डिफरन्स असणार आहे दोन्हीमध्ये. म्हणजे पुढच्या वेळेसची जी UPSC आहे ना, मी आता 2024मध्ये आपण आहोत, पुढच्या वेळेसची जी MPSC आहे, UPSC आहे, ती 25 मेला आहे. 25 मेला UPSC असणार आहे. तर याचा 1 वीक पुढचा, म्हणजे याच्या पुढचा जो संडे असेल ना, मोस्ट प्रॉबेबली त्या दिवशी तुमची MPSCची प्रिलिम असणार आहे. सायमल्टेनियस गोष्टी चालतील. त्यामुळे 2 संधी आहेत, याला मिस करू नका, बिलकुल करू नका. याची तयारी कशी करायची काय नाही आपण बोलूयात त्या बाबतीत, काही चिंता नाही आहे. पण ही संधी मात्र तुमच्याकडून मिस झाली नाही पाहिजे. या संधीचं सोनं करा. याच्यासाठी काय करायचं असतं, याच्यासाठीची जी प्रिपरेशन असती, याच्यासाठीचा जो डाटा सेट असतो, डाटा सेटवरही आपण बोलूयात. आपण जसजसं तुम्हाला जे प्रश्न पडतील तुम्ही डायरेक्ट कमेंटमध्ये टाका. ज्यांचे काही प्रश्न आहे, अगदी एक जरी प्रश्न असला मी तो 100% त्याला निरसन करणार म्हणजे करणार, त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा, ठीक आहे. त्यानंतर पुढे, व्हॉट इज माय बेस टू टेल यू दीज थिंग्स. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही म्हणायला तर एवढ्या मोठमोठ्या गोष्टी, पण तुम्ही आहात कोण, तुमचं काय क्वालिफिकेशन काय. तर माझं क्वालिफिकेशन हे पोरांनो, हा मी आहे प्रतीक पितांबरे. मी फाउंडर आणि डायरेक्टर आहे पितांबरे इन्स्टिट्यूट ऑफ IAS लातूरचा. मी इन्स्टिट्यूट लातूरमध्ये सुरू केली आहे. मी पुणे किंवा बँगलोर किंवा दिल्ली या ठिकाणी मी नाही इन्स्टिट्यूट सुरू केली. याचं कारण काय, त्या बाबतीत मी माणसं आपण सगळ्या गोष्टी करूयात. हे माझं क्वालिफिकेशन आहे, ही माझी UPSC मेन्सची मार्कशीट आहे. मी एसे आणि इथिक्सचा टॉपर राहिलेलो आहे. ह्या 2 गोष्टींमुळं आय थिंक मला असं वाटतं की तुम्हाला ऑनेस्टली ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी माझं सांगणं कर्तव्य आहे. ज्याला कुणाला पॉज करून ती मार्कशीट बघायची ते बघा. माझा रिझल्ट माझ्या अँथ्रोमुळं आला नव्हता. माझा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल होता आणि याच्या बाबतीत मला काहीच माहिती नव्हतं की कशा पद्धतीनं तयारी करते काय नाही. माझी स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी चुकली होती आणि दॅट वॉज द मेजर रिझन की माझा रिझल्ट आला नव्हता. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर माझे बाकीचे मार्क ठीकठाक आहेत, ओके. या बाबतीत आता ज्याला बघायचं ते बघू शकतो. व्हाय पुणे वॉज अ बेटर चॉईस अर्लियर बट नॉट नाव. क्लिअर कट हे स्टेटमेंट देतो आहे बरं का मी, हे प्रश्नार्थक नाही विचारत आहे मी. पुणे आधी ठीक होतं पोरांनो, आता नाही आहे. रिझन काय माहिती काय याचं, सध्याच्या स्थितीला जर बघायला गेलं तर पुण्यामध्ये मी स्वतःही होतो, माझा अनुभव सांगतो. माझे जे रूममेट होते त्यातला एक ग्रुप सीची तयारी करत होता, ग्रुप बीची तयारी करत होता. एक होता तो राज्यसेवा
म्हणताना तो म्हणायचा की मी राज्यसेवेची तयारी करतो आहे आणि तो ग्रुप बी पण द्यायचाच परीक्षा बाकीच्या पण. मी UPSCची तयारी करत होतो. आणि अजून एक होता, तो लिटरली कॉन्स्टेबलच्या तयारीसाठी आला होता तिथं. लिटरल सेन्समध्ये सांगतो आहे मी. हा 3-4 महिन्यामध्ये नंतर गेला. आम्ही 3 जण होतो या ठिकाणी. आणि या सगळ्यांमधनं आम्ही राहायचो तर एकत्र, पण पास कुणीच होत नव्हतं. म्हणजे त्याला हेच नव्हतं, काही लॉजिकच नव्हतं. मला आज जर मी विचार केला ना, आज अक्षरशः राग पण येतं, हसू पण येतो की एक कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंटच त्या ठिकाणी नव्हते. जे कोणते क्लास होते, एका क्लासमध्ये मी गेलो होतो, माझे त्या कारणासाठी लाईक इट वॉजंट युजफुल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 वर्ष तिथं होतो, पण ते UPSCच्या नावावर काहीतरी भलतंच शिकलो आहे, त्याच्यामुळं त्याचाही काही प्रश्न नव्हता. त्यानंतर व्हेन आय वेंट टू बँगलोर, मी त्यानंतर बँगलोरला गेलो एका इन्स्टिट्यूशनमध्ये. इनसाईट्स IAS नावाची एक इन्स्टिट्यूशन होती. मी त्या ठिकाणी गेलो, इनसाईट्स IAS बँगलोर. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आय वॉज देअर फॉर 2 years आणि 2च वर्षामध्ये आय स्टार्टेड क्लिअरिंग माय एक्झाम्स. तिथं गेल्याच्या नंतर एक अप्रोच भेटला होता, एक आयडिओलॉजी भेटली होती. तिथं एक स्पेसिफिक UPSC टाईप एन्व्हायरमेंट होती आणि बरेचसे माझे मित्र त्या ठिकाणाहून IAS झाले. माझ्यासोबतचे माझे रूममेट्स होते, बरेचसे लोक IAS झालेत, बरेचसे लोक IPS आहेत आजच्या घडीला. आणि हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं ना की नाही, दिस इज नॉट द प्लेस पर्टिक्युलरली. होतं आहे काय माहिती का, आधी होतं यार, मी नाही म्हणत नाही बरं का, आधी होतं, खूप चांगल्या पद्धतीनं होतं, पण आता खूप जास्त कचरा झाला आहे. आणि ह्या कचऱ्यामध्येच मला राहायचं नव्हतं. अँड दॅट वॉज द मेजर रिझन आय डिसायडेड की मी लातूरमध्ये इन्स्टिट्यूट ओपन करेल. इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये ज्याला कुणाला माहिती हवी असेल ना, गुगलवर आहे, तुम्ही गुगलवर हे इन्स्टिट्यूट सर्च करू शकतात. यूट्यूबवर बऱ्यापैकी एक बेसिक व्हिडिओज मी टाकतो. मी मोस्टली ऑफलाईन प्रेझेन्स असतो माझा. ऑफलाईन जे कोणते विद्यार्थी येऊन भेटतात त्यांना मी भेटतो आणि स्पेसिफिक मी वर्णनात्मक पद्धतीसाठी तयारी करून घेतो. वर्णनात्मक पद्धती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. ओके, जे आता MPSCचा नवीन येणार आहे ना, मी त्यासाठीच तयारी करून घेतो आधीपासून. म्हणजे आता हे फक्त MPSC झाली म्हणून मी इन्स्टिट्यूट ओपन केली असं नाही. इन्स्टिट्यूट आधीपासूनच आहे आणि आधीपासून याच पॅटर्नसाठी आहे. मी MCQ पॅटर्नमधल्या परीक्षांमध्ये हात घालत नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्या पोरांचा आत्तापर्यंत राहिलेला आहे. तो म्हणजे सर की इंग्रजी फोबियासाठी काय करायचं. महाराष्ट्रातल्या पोरांचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की इंग्रजी येतं रे आपल्यांना, खूप चांगलं येतं इंग्रजी, वाचल्यावर बरोबर कळतं आहे, परंतु बोलता येत नाही. त्याचं रिझन काय माहिती का, फक्त आणि फक्त न्यूनगंड. माझं चुकलं तर, हे जे आहे ना, माझं चुकलं तर लोक हसतील, मग मला म्हणतील उगाच काहीतरी शेक्सपियर लागून गेला का तू. हे सगळे टक्के टोन पण मला पडलेले आहेत बरं का. हे रिॲलिटी आहे, हे मला पण पडलेले आहेत. परंतु एक सांगतो, जे पोरं त्यावेळेस मला चिडवायचे ना की काय तू तर शेक्सपियर आहे बुवा, इंग्रजीत बोलायचा प्रयत्न करतोय तू, हे करतोय ते करतोय, त्यांचे लहान भाऊ आज माझ्याकडे शिकतात. हे रिॲलिटी आहे, मी खोटं बोलत नाही आहे. त्याच्यामुळं न्यूनगंड बाजूला ठेवा पोरांनो. कारण कसं आहे, तुमची लाईफ आहे आणि तुम्हाला स्वतःला डिसाईड करणं की काय करायचं आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला ना बऱ्याचशा गोष्टी चुकणार आहेत आणि बिना चुकता कोणी शिकत नाही. आपण ज्यावेळेस 2 पायावर उभे राहिलो, ते उभे राहण्यासाठी पण लहानपणी कितीतरी वेळेस पडलो आहेत ना. त्याच्यासाठी फोबिया आहे म्हणून नाही शिकणं हे पर्याय नाही आहे. आणि आता काळानुसार आपल्याला बदलणं भाग आहे. आता हा पर्याय उरलेला नाही आहे की मी इंग्रजी शिकू का नको शिकू. भले तुमची लँग्वेज ऑफ आन्सर मराठी असेल, परंतु सर्टन लेवलला तुम्हाला इंग्रजी शिकणं भाग आहे. रिझन नंबर 1, तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सिस्टीममध्ये जाताल, सिस्टीममध्ये गेल्याच्या नंतर जी तुमची लँग्वेज असणार आहे, लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन, या लँग्वेज ऑफ कम्युनिकेशनसाठी तुम्हाला इंग्रजी खूप युजफुल ठरणार आहे. इंग्लिश ही तुम्हाला खूप युजफुल ठरते. मराठी तुम्हाला आहे बरं का, तुम्ही काळजी करू नका की मराठीत परीक्षा देता येत नाही. देता येते ना परीक्षा. लँग्वेज ऑफ आन्सरसाठी मराठी आहे हो, कोण नाही म्हणायले. परंतु जर इंग्लिश आली ना, एक ॲडेड ॲडव्हान्टेज भेटतो. माझं शुद्ध मराठीमध्ये शिक्षण झालेलं आहे बघा, शुद्ध मराठीमध्ये. मी म्हणजे सेमी नव्हतं अशी परिस्थिती आहे, पण तरीही इंग्रजी आज व्यवस्थितरित्या बोलू शकतो. कारण काय माहिती का, UPSCची तयारी करताना मी एकदम बेसिकपासून सुरुवात केलेली, अगदी बेसिक. मला NCERT वाचत असताना त्याचे जे शब्द आहेत ना, म्हणजे अशी जर NCERT एखादा शब्द जर नाही कळला, मी असं सर्कल करून याचा अर्थ मराठीमध्ये इथं बाजूला लिहून ठेवायचो.
आणि तशा पद्धतीनं मी शिकलो आहे. सुरुवातीला खूप वेळ लागला, परंतु ज्यावेळेस एकदा ग्रीप आली, मी माझी मेन्स एक्झाम पण इंग्लिशमध्ये दिलेली. लँग्वेज ऑफ आन्सर बघा, माझी इंग्लिश असलेली लँग्वेज ऑफ आन्सर आहे. आणि हे एकदा बघा, हे मीच हसलो होतो याच्यावर. हे कंपल्सरी पेपर असतात, क्वालिफाईंग पेपर म्हणतात. 128 146 मार्क. मराठीमध्ये मला 128 आहे, इंग्लिशमध्ये 146 आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये मला मराठीपेक्षा जास्त मार्क आहेत माझ्या मेन्समध्ये. ही रिॲलिटी आहे. एक पॉईंट येतो की ज्या वेळेस हे होऊन जातं, आणि जर मी करू शकतो ना पोरांनो, तर सगळेच्या सगळे करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. जर मी करू शकतो तर खरंच सगळेजण करू शकतील. त्यामुळे इंग्रजी फोबियाचं काही ताण घेऊ नका, हे होऊन जाईल. नका ताण घेऊ. लाईक वी आर देअर, 100% वी आर देअर. काय करायचं एक डिटेलमध्ये आपण वाटल्यास याचा व्हिडिओ ज्यांना कुणाला इच्छा असेल ना त्यांनी सांगा, आपण यावर डिटेलमध्ये पण व्हिडिओ बनवू शकतो. नेक्स्ट, व्हाय 1 एक्झाम ॲट अ टाईम. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्या इथली पोरं सायकलमध्ये अडकतात. सायकल काय असतं, राज्यसेवा. आत्तापर्यंतचं सायकल मी जे बघितले, राज्यसेवा, त्याच्यानंतर ह्याची कंबाईनची जर समजा एखादी प्री निघाली तर कंबाईनची मेन, याच्या पण मेन वेगवेगळ्या आहेत. आणि हे झाल्याच्या नंतर याचा रिझल्ट नाही जर आला तर पुन्हा राज्यसेवा, आणि राज्यसेवा जर निघाली असेल तर राज्यसेवेची मेन. म्हणजे किती परमिटेशन कॉम्बिनेशन होत आहेत तुम्ही स्वतः बघा. इथलचेच परमिटेशन्स बघून घ्या तुम्ही. इथं 4-5 परमिटेशन कॉम्बिनेशन्स होतात. सो इट डझंट मॅटर गाईज, टू बी व्हेरी ऑनेस्ट. या सायकलमध्ये जितके जण अडकलेत ना, या पोरांचे नुकसान झालेले मी स्वतः बघितले. हे करू नका, ह्याची काही गरज नाही आहे. जेवढे सिनियर पोरं ऐकत असतील ना, या सायकलमध्ये नका अडकू. बघा, रिॲलिटी सांगायलो, 1 एक्झाम ॲट अ टाईम हा अप्रोच ठेवलेला कधीही बेटर असतो. कधीही. रिझन काय माहिती आहे का, एक तुमचा फोकस राहतो. सगळ्यात पहिले फोकस्ड ॲटिट्यूड आहे, आणि ह्या फोकसमुळं तुम्हाला भेटतो टाईम. जो टाईम आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल 25 मे या दिवशीची तुमची UPSC आहे. पोरांकडं एक्झॅक्ट माहिती आहे की किती दिवस राहिलेले आहेत, की नाही बाबा माझ्याकडं आता 315च्या आसपास दिवस राहिलेले आहेत. हे एक्झॅक्ट माहिती आहे, त्यांना माहिती आहे. आणि याच्यामुळं काय होतं, ह्या 2 गोष्टींमुळं टाईम, रिमेनिंग टाईम जो आहे त्याच्यामुळं काय आहे, सगळ्यात पहिले तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी डेव्हलप व्हायला मदत होते. आणि ज्यावेळेस स्ट्रॅटेजी डेव्हलप होते आणि ज्यावेळेस तुमच्याकडं फोकस असतो, ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स बरोबर वाढतो. आणि हा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली रिझल्टमध्ये कन्वर्ट होतो. हे एक कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन चालतं, आणि ह्याच कॉम्बिनेशनच्या बेसिसवर पोरांचे रिझल्ट येतात. लक्षात आलं. ही 1 एक्झाम ॲट अ टाईम अप्रोच असणं कधीही युजफुल आहे. हां, आता सध्याला जर तुम्ही म्हणलात मला की सर कोणत्या पद्धतीची, आता तर 2 परीक्षा झालेल्या आहेत, मग 2 परीक्षांपैकी कोणती द्यायची, दोन्हीही द्यायच्या. लक्षात ठेवा, जी एक्झाम आहे ना 1 एक्झाम, म्हणजे तुम्ही या दोन्ही एक्झामला एकच ट्रीट करा, UPSC और MPSC. हे जे आधी ऑर होतं का, ह्या ऑरला तुम्ही डायरेक्टली बाजूला करा आणि इथं अँड टाका, UPSC अँड MPSC. ही एकच एक्झाम आहे, कारण पॅटर्न सेम आहे, सिलेबस सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहे. त्यातल्या त्यात एक एक्स्ट्रा सांगून देतो बोलता, MPSCमध्ये महाराष्ट्र रिलेटेड डाटा येणार. महाराष्ट्र रिलेटेड डाटा फक्त हे लिहून ठेवा बरं का, वाटल्यास गरज जर पडली. आणि हा व्हिडिओ तर असणारच आहे, ज्यावेळेस एक्झामचा म्हणजे पेपर येईल ना, तर पेपरमध्ये दिसेल. जे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे का, महाराष्ट्र हे लिहून देतो मी इथं, महाराष्ट्र स्पेसिफिक. याच्यामध्ये एक महाराष्ट्राची जॉग्रफी, आणि नंबर 2 जे तुमचं सोशल आणि रिलिजियस रिफॉर्म्स आहेत, याच्यावर क्वेश्चन असेल. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचं जर बघायला गेलं तर आर्थिक पाहणी, म्हणजे ज्याला इकॉनॉमिक सर्वे म्हणतो, इकॉनॉमिक सर्वे, याच्यावर एक क्वेश्चन असेल. या व्यतिरिक्त जास्त महाराष्ट्रावर क्वेश्चन बनणार नाहीत. बाकीचे जवळपास 90% क्वेश्चन हे UPSCच्याच अलाईन असतील. ओके. हां, याचं स्वरूप वेगळ्या पद्धतीचं असेल, त्या बाबतीत आपण बोलू. बेसिक्सवर फोकस असेल, बेसिक्सवर फोकस असणार आहे यावेळेस. तो हे बेसिक्स मात्र आठवणीनं करून ठेवायचे. काही जरी झालं तर कोणती परीक्षा असो, UPSC असो MPSC असो, ज्याची बेसिक स्ट्रॉंग आहे ना त्याची एक्झाम निघते, हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यानंतर दोज हू हॅव गिवन ओल्ड पॅटर्न ऑफ MPSC मेन. ओके. आता हे कुणासाठी, हे प्रॅक्टिकली हे जे टर्म आहे ना, ही टर्म आहे सिनियर कॅन्डिडेटसाठीचा हे बीट असणार.
सिनियर कॅन्डिडेट्स ज्यांना म्हणतो. हे लक्ष देऊन आहे का पोरांनो? आता सगळ्यात पहिले आधी समजून घ्या. मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही काय करायला पाहिजे. जस्ट अंडरस्टँड व्हॉट यू हॅव. ओके, तुमचं स्वॉट ॲनालिसिस खूप स्ट्रॉंग आहे, हे लक्षात ठेवा. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झालं आहे की तुमच्या स्ट्रेंथ्स कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. ज्या ठिकाणी इतर लोकांना जास्त माहिती नाही आहे, ज्या पोरांनी आत्ता सुरुवातीला सुरुवात केली आहे, तर त्यांना जास्तीचं माहिती नाही, त्यांना त्यांचं स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे. परंतु तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे स्ट्रेंथ्स कोणत्या, म्हणजे तुमच्या स्टडी स्ट्रेंथ काय आहेत, त्याच्यानंतर तुमच्या हॅबिट स्ट्रेंथ्स काय आहेत, तुम्ही कधी उठू शकतात, तुमचा स्ट्रॉंग होल्ड काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. स्ट्रॉंग होल्ड म्हणजे कोणत्या वेळेला चांगला अभ्यास होतो आहे, कोणत्या वेळेला अभ्यास होत नाही आहे, कधी तुमचा लेजर टाईम आहे, कोणता टॉपिक तुमचा वीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. त्याच्यामुळं त्या बाबतीत आता चिंता करायची गरज नाही. याच्यावर काम करणं सोपं आहे. नेक्स्ट, तुमचे वीकनेसेस तुम्हाला माहिती. हा तुमचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे बरं का. लोक म्हणतील की वीकनेसेस माहिती असू नाही वगैरे काय असेल, हा ॲक्च्युली तुमचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करू शकत नाहीत, आणि हे फार महत्त्वाचं असतं. द पर्सन who understand what he is unable to do is the most strong person, because he won't waste his own time into unfruitful things. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत हे आधी एकदा व्यवस्थित डिझाईन करा. अपॉर्च्युनिटीज डिझाईन करणं फार महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे आधी लिहून काढा कोणकोणत्या संधी तुमच्याकडे उपलब्ध आहेत सध्याच्या मोमेंटला, आणि तुमचे थ्रेट्स काय आहेत, म्हणजे तुमच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी थ्रेट ठरू शकतात. ओके, आता ह्या एका थ्रेटवर मी मात्र 100% बोलेल. जो तुमचा थ्रेट आहे ना, ह्याच्यावर एक सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी थ्रेट, तो म्हणजे डाऊनग्रेड. ज्या पोरांचा अगदी एकदम 6 वर्षाचा वगैरे MCQचा अभ्यास आहे ना, त्या पोरांनी जर समजा स्वतःला ग्रुप बी साठी जर समजा तुम्ही स्वतःला डिमोट करत असाल, तर हे काही अंशी एक्सेप्टेबल आहे, काही हरकत नाही. कारण त्यांचा 6 इयर्सचा अभ्यास आहे, 6 इयर्सपासून आहे, तर ब्रेन बऱ्यापैकी आता अलाईन झालं MCQला. पण ज्यांनी फक्त एखादी मेन्स दिली आहे MCQ पॅटर्नमधली, त्या पोरांनी डाऊनग्रेड करू नये. मी स्पेसिफिकली सांगतो, लिहून देतो. डू नॉट, इफ ओनली वन मेन्स इज गिव्हन. ओके, ह्या पोरांनी मात्र करू नका. ह्यानी काय होईल माहिती का, तुमचं ऑलरेडी तयार आहे रे पोरांनो, तुमच्याकडं की नाही ऑलरेडी सगळ्या गोष्टी तयार आहेत. त्यासाठी गरज नाही आहे तुम्हाला आता सध्याला स्वतःला डाऊनग्रेड करायची. याच्यापेक्षा काय करा माहिती का, तुमच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत ना, ह्यालाच बळकट करा. तुमचं बेसिक्स आत्तापर्यंत क्लिअर झालं, बेसिक्स तयार आहे तुमचं. ह्या बेसिक्सचाच वापर डायरेक्ट आन्सर रायटिंगसाठी करा. ॲज इट इज घ्या आन्सर रायटिंग, ॲज इट इज घेऊन टाका. जे तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असतील काय नाही, तुम्ही इन्फॉर्म करा, आम्ही तुम्हाला क्वेश्चनही प्रोव्हाइड करतो, काही हरकत नाही. पण आन्सर रायटिंग करायला ॲज इट इज चालू करा. जे येईल सुरुवातीला चुकल, काही हरकत नाही, याची भीती बाळगू नका. यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, परंतु याची भीती बाळगू नका कोणत्याही ठिकाणी. आन्सर रायटिंग ही तुमच्याकडून झालीच पाहिजे. अशी पोरं की ज्यांचं बेसिक्स तयार आहेत आता सध्याला. ठीक आहे, काही चिंता करायची गरज नाही. वी आर देअर विथ यू. ओके, नेक्स्ट, वी आर पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS. आम्ही लातूरमध्ये आहोत. ही पूर्णतः इन्स्टिट्यूटच्या बाबतीतली माहिती आहे. UPSCच्या तयारीसाठी ISO मानांकन भेटलं बरं का आपल्याला मागच्या वर्षी. ISOनी आपल्याला स्वतःला मानांकित केलं आहे की आपण स्पेसिफिकली UPSCची तयारी करून घेतो. तुम्हाला सांगितलं ना की मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आम्ही तयारी करून घेतली आहे. त्याच्यामुळं स्वतः ISO म्हणलं की नाही, क्या बात आहे. ही परिस्थिती खूप कमी लोकांकडे आहे, कारण तो जो बोर्ड आहे ना UPSC MPSC जे आपण डिस्कस केलं मगाशीचा, असले प्रकार आपल्याकडे नाही आहे. हे राज्यसेवेचा फक्त नवीन पॅटर्न हा यावर्षीपासूनचा असणार आहे. त्याच्यासाठी फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला मी देतो आहे. ही आपली टीम आहे, प्रत्येक टीमनी UPSC दिलेली आहे बरं का, प्रत्येक टीमची UPSC मेन्स झालेली आहे.
त्याच्यामुळं हे तुम्ही बघू शकता. UPSC मुख्य परीक्षा 6 वेळेस, 2 वेळेस ही मुख्य परीक्षा आहे. अरविंदन UPSC मुलाखत 3 वेळेस आहे. यांची APPSC झालेली आहे. सो प्रत्येकाने जे आहे, प्रत्येक टीम जी आहे आपली, या टीमनं UPSC दिलेली आहे, क्लिअर केलेलं आहे. हे आपले वैकल्पिक विषय या ठिकाणी अवेलेबल असतात आणि ह्या पद्धतीनं डिटेलमध्ये ज्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉन्टॅक्ट करू शकतात. ही आपली वेबसाईट पण आहे www.pitambre.is.in आणि तुमच्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी आम्ही अवेलेबल आहोत. ओके, काही अडचण असू द्या, एकदा या, भेट द्या, कॉल करायचा कॉल करून विचारा आणि त्याच्यानंतर आय एम प्रिटी शुअर की तुमच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील. ओके, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधनं मी हे म्हणत नाही की 100% माझंच ऐका. जे ऐकू वाटलं ऐका, जे सोडून देऊ वाटलं सोडून द्या, काही हरकत नाही. लाईफ तुमची आहे, डिसिजन तुमचे आहेत, परंतु एक लक्षात घ्या, तुमच्या डिसिजनमध्ये, तुमच्या लाईफमध्ये आम्ही कंटिन्यू तुमच्यासोबत आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. लेंदी व्हिडिओ झाला नाही आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे. सो लिसन टू इट व्हेरी केअरफुली अँड अंडरस्टँड थिंग्स इन अ प्रॉपर फॅशन. थँक्यू. गुड लक.